जय श्री महाकाल एव्हरीवन. तर आम्ही उमरग्यात पोचलो आणि हे असं वातावरण होतं उमरग्याचं. भारी वाटतं कधी कधी माहेरी आल्यावर, जिथे आपलं लहानपण गेलेलं असतं. आणि योगायोग म्हणजे आज तिथली यात्रासुद्धा आहे महादेवाची. तर इतके सारे म्हणजे प्राणी वगैरे घरातले बघितले की भारी वाटतं. आणि आमचं घर असं आउटसाईडला आहे, म्हणजे सिटीच्या प्लॉट्स घेऊन बनवलेलं, त्यामुळे तिथे मोर वगैरे पण येतात. चहा पिला आणि त्यानंतर नाश्ता केला सगळ्यांनी. सुशीला फेवरेट नाश्ता. माझा तर सोमवार उपवास होता, त्यामुळे मी काही खाल्ली नाही. आणि दुपारच्या मेनूमध्ये शेवग्याचं म्हणजे शेवगा होता आणि मेथीची भाजी, ताकचा मठ्ठा बनवलेला. आणि सगळं म्हणजे इतकं भारी वातावरण होतं. आणि शेवटी मंदिराला जायचं होतं आज आम्हाला, त्यामुळे आम्ही आवरायला घेतलं, कारण यात्रा होती. निघालो सगळेजण मिळून, ताई वगैरे. आणि हे मंदिर इतकं जुनं आहे, चालुक्यकालीन मंदिर आहे. 800 ते 900 वर्ष जुनं मंदिर आहे. इतकं सुंदर वाटतं तिथं गेल्यानंतर. आणि इथे ब्रह्मा विष्णू महेश असे तिन्ही रूप मांडले जातात इथे आहेत, म्हणून त्याला त्रिमूर्ती भवनसुद्धा म्हणले जाते. आणि हेमाडपंथी असल्यामुळे ते मंदिर इतकं जुनं आहे, कोरल्यासारखं म्हणजे पूर्ण कोरलेलंच आहे. त्यामुळे म्हणजे अगदी जुनं जुनं दिसतं ते मंदिर. त्यामुळं मला तिथे एकदा तरी गेल्याशिवाय म्हणजे चैन नाही मिळत तिथे गेल्यावर. आणि यात्रेला तर आम्ही कधीच नाही गेलो लहानपणापासून, म्हणजे जसं जन्म झाला तसे यात्रेला एकदाही नाही गेलो. आणि हे अगदी शहराच्या मध्यभागात आहे, त्यामुळं म्हणजे सगळीकडून ते तिथेच जवळच पडतं. यात्रा केलो आणि स्नॅक्स वगैरे खाऊन घरी आलो आणि दिवस संपवला. थँक्यू.